श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 48. श्री गुरुकृपेने शूद्रास ज्वारी शेतीचा चमत्कारिक शतगुणी लाभ. सिद्धमुनी म्हणाले, धर्मज्ञ नामधारका, श्री गुरुची कीर्ती अमर तथा अमृतमय आहे. परात्पर श्री दत्तात्रेय महाराजांना श्री नरसिंह सरस्वती यतीच्या रूपाने गाणगापूर येथे वास्तव्य करून व्यापक वैभव मिळाले. त्यांच्या दिव्य उपस्थितीमुळे आणि महिमेमुळे मोठ्या संख्येने भाविक त्यांच्याजवळ येऊ लागले. श्री गुरुचरित्राचा पुढील मनोहर प्रसंग वर्णन करायला मला फार आनंद होतोय. गाणगापुरात पर्वतेश्वर नामक शेतकरी होता. वर्णाने जरी शूद्र असला तरी त्याची गुरुप्रती अगाध भक्ती होती. नेहमी तो त्रिकरणपूर्वक गुरुसेवा करत असे. गुरूंवर त्याला संपूर्ण श्रद्धाविश्वास होता. प्रतिनित्य जेव्हा श्रीगुरू संध्यास्नान व इतर धार्मिक अनुष्ठानानिमित्त संगमावर जात असे तेव्हा पर्वतेश्वर शेतातून धावत येऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालत असे आणि ही त्याची सवय झाली होती. श्रीगुरू संगमावर अवागमन करतेवेळी गुरुदर्शनासाठी आतुरतेने वाट पाहणे हा त्याचा दिनक्रम बनला होता. असे होत असूनही त्याच्यात एकदाही बोलणे झाले नव्हते. दिवसेंदिवस त्याची गुरुभक्ती वृद्धिंगत होऊ लागली. असाच खूप काळ लोटला. एके दिवशी नेहमीप्रमाणे श्रीगुरू संगमावर जात असताना पर्वतेश्वराने पडत येऊन श्रीगुरूंना नम्रतेने साष्टांग दंडवत घातला. श्रीगुरू त्यांच्यावर प्रसन्न होऊन म्हणाले, हे पर्वतेश्वरा, आम्ही रोज येता जाताना तू आमची वाट बघत असतोस आणि धावत येऊन आम्हाला नमस्कार घालतोस. तुझ्या मनात काय आहे, लवकर सांग. श्रीगुरूचे सांत्वनपर शब्द ऐकून पर्वतेश्वराचे मन हर्षभरित झाले. त्याच्या मुखातून आनंदाने शब्द फुटेनात. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो मनातल्या मनात विचार करू लागला, मी हीन कुळातला असूनही श्रीगुरू माझ्याशी आत्मीयतेने बोलले. आज तर माझे भाग्य उजळले, माझे पुण्य फळाला आले, कारण मला ब्रह्मांड नायकाने आशीर्वाद दिला आहे. श्रीगुरू खरोखर भक्तप्रिय आहे. थोड्या वेळाने पुन्हा वंदन करून बोलला, हे दयानिधी श्री गुरुवर्य, मी शेतीचा व्यवसाय करतो. माझ्या शेतात जास्त पीक येईल असा अनुग्रह करा. हीच माझी इच्छा आहे. मी अजून काही मागत नाही. कृपा करून मला नाकारू नका. त्याची इच्छा समजून गुरु म्हणाले, हे पर्वतेश्वरा, यावेळेस शेतात कोणते बीज पेरले आहेस? त्यावर तो म्हणाला, हे सर्वज्ञ मूर्ती, यावेळी मी माझ्या शेतात ज्वारीची पेरणी केली आहे. त्याचे उत्तम पीक मिळाले पाहिजे. कृपया माझ्यावर अनुकंपा दाखवा. माझी उपेक्षा करू नका, अशी विनंती केली. नंतर श्रीगुरू त्याच्या शेतापाशी गेले व पेरलेल्या पिकांवर त्यांनी अमृतदृष्टी फेकली आणि त्याला जवळ बोलवून आदेश दिला, प्रिय भक्ता, तुला आमच्या वचनावर विश्वास असला तर तुला एक सल्ला देऊ. ते तू भक्तीने ऐकून आचरणार तरच तुला सांगतो. तू आमच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून त्याचे पालन कर. तुझी कामना पूर्ण होईल. तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, हे योगीवर्य, मला आपले वाक्यच कार्यकरण आहे. आपण माझ्या कल्याणार्थच सांगणार यावर माझा विश्वास आहे. गुरुवाक्य सर्व सिद्धीला मूल आहे. मी स्वतंत्र नाही, तुमच्या अधीन आहे. मी अवश्य आपण सांगितल्याप्रमाणेच करीन, अशी प्रार्थना केली. तेव्हा श्री गुरुजी म्हणाले, हे भक्ता, मी नित्यानुष्ठानानिमित्त संगमावर जात आहे. मध्यान्नी परत येईपर्यंत सारे पीक कापून टाक. तसे केल्यानेच तुझी इच्छा पूर्ण होईल, असे सांगून गुरुजी संगमावर निघाले. पर्वतेश्वराचा गुरूंच्या वचनावर अढळ व पूर्ण विश्वास असल्याकारणाने त्याच्या सांगण्याप्रमाणे करायचे असे त्यांनी ठरवले. तसेच ग्रामाधिकाऱ्याकडे जाऊन त्याच्याकडून लावणीपत्राची मागणी केली व म्हणाला, स्वामी, आपले शेत मला भाड्याने द्या. आपण जेवढे सांगाल तेवढे धान्य मी द्यायला तयार आहे. सुरुवातीला ग्रामाधिकाऱ्याला वाटले की या व्यवहाराच्या कराराने त्याला काहीही फायदा होणार नाही, म्हणून त्याने ते मान्य केले नाही. तेव्हा शेतकरी म्हणाला, हे ग्रामाधिपती, मी गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य देईल. जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईल. त्यानेही पूर्तता होत नसेल तर सरकारला माझी गुरे जप्त करण्यास मोकळीक देतो, असे आश्वासन देऊन लावणीपत्रही लिहून दिले. ग्रामाधिकाऱ्यांकडून देखील एक अभयपत्र लिहून घेतले आणि माणसे बोलवून पीक काढण्यास प्रारंभ केला. तेवढ्यात त्याची पत्नी व मुले तिथे येऊन गोंधळ घालू लागली. वाढलेले पीक असे अर्धवट कापू नये म्हणून आडवे पडू लागली. पण तो तर गुरुवाणी पालन करण्यास कटिबद्ध होता. त्याने कार्यात अडथळा आणणाऱ्या बायका मुलांवर दगडफेक करून त्यांना हुसकावून लावले. माझ्या पतीचे डोके फिरले आहे. पीक उत्तम प्रमाणात वाढले असताना गुरुचे उत्तर ऐकून मूर्खतेने ते पूर्णपणे न वाढलेले पीक कापायला लागला. तसे करू नको म्हणून सांगितले तर मला दगडाने मारले. आम्ही काही काळ समाधानाने जगू शकलो असतो. आता आमच्या पोटाला कोण गती, अशी तक्रार त्याची पत्नी ग्रामाधिकाऱ्याकडे येऊन करू लागली. त्याच्या वर्तनाने तिला खूप दुःख झाले. पण पर्वतेश्वर कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने शेतातील सारे पीक पुनर्विचार न करता कापून टाकले. मध्यंतरी ग्रामाधिकाऱ्याने तसे करू नये म्हणून सेवकाच्या मुखांतर निर्देश पाठवला. त्या सेवकाचे अनेक निर्देश त्याने ऐकूनच घेतले नाही, कारण तो गुरुवाक्याला बद्ध होता. त्याने मनात ठरवले होते की गुरुवाक्य सोडून अन्य कुणाचेही ऐकायचे नाही.
तो ग्रामाधिकाऱ्याच्या सेवकाला व ग्रामवासियांना म्हणाला, अहो प्रियजन हो, तुम्हाला भयभीत होण्याची आवश्यकता नाही. हे ग्रामाधिकाऱ्यालाही सांगा. आवश्यकता भासली तर मी संग्रहित केलेल्या धान्याच्या ढिगातूनही धान्य देईल अथवा गाई गुरे विकून पैसे नक्की देईल. मी हे वचन यापूर्वीच दिले आहे. विनाकारण व्याकुळ होऊ नका. वैताग यायला काहीच कारण नाही. याउलट तुम्ही संतुष्ट व्हायला पाहिजे. मी त्रिकाल ज्ञानी श्रीगुरूंच्या सूचनाचे पालन करत आहे. मी स्वेच्छेने हे करत नाही. श्रीगुरूंच्या सांगण्यावरूनच करत आहे. माझ्यासाठी श्रीगुरुवचनच कामधेनू आहे. त्यांच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यातूनच सर्वार्थ साध्य होणार. गुरुवचनाचे मर्म तुम्हा लोकांना कळणार नाही, म्हणून आपण अशा प्रकारच्या गप्पाटप्पांमध्ये स्वतःला गुंतवत आहात. गुरु कधीही कुणाचीही हानी करत नाही. थोडा धीर धरा, संयम राखा. काळच पुन्हा सर्वांना उत्तर देईल. गुरुकृपेने माझ्या शेतात यावेळी भरघोस पीक येणार यात संशय नाही व भविष्यात देखील असेच होईल. श्रीगुरूंना मानव म्हणून परिगणना करू नका. ते ब्रह्मा विष्णू महेश्वर रूपी पवित्र त्रिमूर्ती आहे. असे असताना जेव्हा मी त्यांच्या वचनाचे पालन करत आहे तेव्हा नुकसानाचा प्रश्नच कुठे येतो. मी फक्त गुरुवचन आचरणात आणले आहे. ह्यावेळी मला नक्कीच भरपूर लाभ होणार असे सांगून पुढे न बघता त्याने कामगारांच्या सहाय्याने पीक कापून टाकले. तिथे घडलेला सारा वृत्तांत सेवकाने ग्रामाधिपतीला सांगितला. तेव्हा ग्रामाधिकारी सेवकाला म्हणाला, त्याच्याजवळ अपार धनराशी असल्याची गोष्ट मला माहीतच आहे. असे असताना कशाला उगाच डोके तापून घेऊ असे म्हणून ते सर्व गप्प राहिले. ग्रामाधिकाऱ्यानेही याविषयी जास्त विचार केला नाही, कारण त्याने दुप्पट धान्य देण्याचे लावणीपत्र स्वीकारले होते. अशा प्रकारे मध्यान्ह होण्याआधीच पर्वतेश्वराने कोणाचाही विचार लक्षात न घेता आणि मागे पुढे न बघता शेतातील सारे धान्य कापून टाकले. आता तो गुरूंची वाट पाहत होता. तेवढ्याच संगमावरून गुरुचे आगमन झाले. गुरूंना वंदन करून म्हणाला, त्याने त्याच्या वचनाचे तंतोतंत पालन केल्याचे सांगून सारे पीक कापून टाकल्याचे अत्यंत हर्षाने दाखविले. गुरूंनी त्याची निष्ठा, भक्ती व मनाची परीक्षा घेण्याकरिता त्याला म्हटले, अरे भक्ता, मी तर गमतीने सांगितले होते. तू सारासार विचार न करता हे सारे मानून सारे पीक कापून टाकलेस होय. आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं. चुकीच्या कल्पनेने माझे वचन अंतिम सत्य मानून तू अविवेकी कृत्य का केलेस? त्यावर पर्वतेश्वर न डगमगता म्हणाला, हे अपार महामहिमावंत प्रभो, देवातिदेव गुरुवर्य हो, आपले वचन माझ्यासाठी कामधेनू समान आहे. मला आपल्या वचनांवर पूर्ण विश्वास आहे. ते सत्य असो वा मिथ्या असो, गुरुवाक्याचे पालन करणे हा माझा एकमेव धर्म आहे. मी आपल्या दैवी निर्देशाकडे दुर्लक्ष कसे करू शकतो? मला एवढंच माहीत आहे की तुम्ही श्री दत्तावतारी आहात, म्हणून मी गुरुवचनाला बद्ध आहे. तुमच्या वचनाचा गूढार्थ समजणे इतका मी बुद्धिमान नाही. ते मला काही कळणारही नाही. पण मला माहीत आहे की तुमचे वचन कधीही खोटे ठरणार नाही. आपले वचन वेदोक्तीसारखे आहे. असे विश्वासाने सांगून त्यांना नमस्कार करून एका बाजूला उभा राहिला. तेव्हा प्रसन्न होऊन श्री गुरुजी त्याला म्हणाले, हे पर्वतेश्वरा, तुझ्या मनात या प्रकारची दृढ भावना असली तर निश्चितच तुझ्या शेतात विपुल पीक येईल. तू आता निश्चिंत राहा व तणावमुक्त होऊन विश्राम कर. अशा प्रकारे मनपूर्वक त्याला आशीर्वचन देऊन गुरुजी मठात परतले. इथे बायका मुले झालेल्या नुकसानासाठी त्याला दोष देऊन आक्रोश करीत होते. हितचिंतकांनीही त्याला दूषणे दिली व त्याच्याशी वाद घालू लागले. पण त्या सर्वांना उद्देशून पर्वतेश्वर म्हणाला, हे तैशी लोक हो, काळजी करू नका. मी त्रिकाल ज्ञानी गुरूंच्या उपदेशाचे पालन केले आहे. त्याचप्रमाणे मी ते पीक कापले आहे. स्वबुद्धीने नव्हे. गुरुवचन माझ्यासाठी अंतिम सत्य आहे. तुम्ही गुरुवचनातील गूढार्थ समजू शकत नाहीत. गुरूंच्या मनात काय आहे आणि गुरुवचनात दडलेला अर्थ कोणीच जाणू शकत नाही. गुरूंना सर्व काही माहीत असते. जे काही बोलतात ते आपल्या भल्यासाठीच असते. गुरु कधीच कोणाचे नुकसान करत नाही. गुरूंना मनुष्य असे समजू नका. ते साक्षात ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वरूपी आहेत. त्यांचे वचन पालन केले तर अन्य कोणते दैन्य मी गमावण्यासारखे काहीही नाही. मी गुरुवाक्याचे पालन केलेले आहे, त्यामुळे मला अधिक लाभ मिळणार, यात काही शंका नाही. गुरु माझे अहित कधीच करणार नाहीत. तुम्ही सारे शांत राहा. गुरुच्या अनुग्रहाने भरपूर पीक येईल, विश्वास ठेवा. अशा प्रकारे त्याने सर्वांना समाधान केले. पुढील 8 दिवसानंतर काही काळ मूळा नक्षत्रावर विपुल प्रमाणात आकस्मिक प्रचंड वादळ वारा आणि अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वत्र पिकाचे नुकसान झाले. गावातल्या साऱ्या शेतकऱ्याचे पीक उद्ध्वस्त झाले व सगळ्यांचे नुकसान झाले. पण गुरुवचनाचे पालन केलेल्या पर्वतेश्वराच्या शेतात मात्र काहीच नुकसान झाले नाही. याउलट त्याच्या शेतात प्रत्येक कदिराला 11 प्रमाणात अंकुर आले आणि ते 100 पटीने जास्त तरारून आले. त्याच्या शेतात सर्वत्र कणसे दिसत होती. ते पाहून पर्वतेश्वराच्या घरातील सर्वजण आनंदित व आश्चर्यचकित झाले. त्यांनी गुरुमहिमा व गुरूंचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला. त्या सर्वांनी शेतीची पूजा केली. हे सारे प्रत्यक्ष पाहून देखील सर्वांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. सारे विस्मयचकित झाले. पर्वतेश्वराच्या पत्नीने त्याचे पाय धरून माफी मागितली. गुरुमहिमा तथा गुरुकृपा काय आहे हे न
समजून घेता निंदा केल्याबद्दल आणि त्यांच्या वचनाला विरोध केल्याबद्दल तिने पुन्हा पुन्हा क्षमायाचना केली. श्री गुरुजींची महानता लक्षात न घेता अज्ञानपरवश होऊन त्यांना शिवीगाळ केल्याबद्दल आणि तिच्या आक्षेपार्ह वर्तनाबद्दल क्षमा करण्याची तिने विनंती केली. नंतर गुरुदर्शनाच्या व गुरुपूजनेच्या आशेने सर्व सिद्धता करून घरातील सर्वजण गाणगापुराला गेले. तेव्हा श्रीगुरूंनी पर्वतेश्वराला विचारले, हे पर्वतेश्वरा, कोणत्या विशेष कारणाने भेटीला आलास? सर्व कुशल मंगल आहे ना? तेव्हा पती पत्नी गुरुचरणांवर मस्तक ठेवून संतोषाने म्हणाले, हे कामधेनू स्वरूपी गुरुवर्य, तुम्हीच आमचे कुलदैवत आहात. तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे तुम्हाला सारेच अवगत आहे. आपण आपली अचिंत्य शक्ती योगमायेद्वारा लपवून ठेवली आहे. आपल्या लीलेने आमचे इष्टार्थ पूर्ण झाले आहे. तुम्हाला हे कळले आहे की आमच्या शेतात पुष्कळ पीक आले आहे. तुमचे कथन खरे झाले. तुम्ही भक्ताचे कैवारी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. असे सांगून त्यांनी श्रीगुरूंची मनपूर्वक पूजा केली, गुरूंचे स्तवन केले. श्रीगुरू देखील त्या दाम्पत्यावर प्रसन्न झाले व प्रेमाने त्यांना अनुग्रह दिला. हे पर्वतेश्वरा, तुझे शेत अधिक फळाने युक्त असो. तुझ्या जीवनात नेहमी सौख्य नांदो. तुम्ही सदैव समाधानी जीवन जगाल. तुमचे ऐश्वर अखंड राहो व घरात लक्ष्मी स्थिर हो. गुरूंचा निरोप घेऊन तो पती पत्नी पुत्रासमवेत गुरुस्मरण करीतच घरी परतला आणि लावणी पत्राप्रमाणे ग्रामाधिकाऱ्याला दुप्पट धान्य देण्यास गेला. तेव्हा ग्रामाधिकारी त्याला म्हणाला, पर्वतेश्वरा, तू महात्मा आहेस. तुझ्या धर्माला मी कशी हानी करू? तू गुरुवचन अत्यंत निष्ठेने पाळले आहेस. तुला भरपूर धान्य मिळायला गुरूंचा अनुग्रहच कारणीभूत आहे. तुझ्यासारखा मी गुरुभक्त नाही व मी गुरुसेवाही केली नाही. तू दुप्पट धान्य देण्याची गरज नाही. तू फक्त गेल्या वर्षा एवढेच दे व उर्वरित गुरुप्रसाद रूपाने स्वीकारून सुखसंतोषाने जग. अशा प्रकारे ग्रामाधिकाऱ्याने ते धान्य घ्यायला सिद्धता दर्शवली नाही. ते ऐकून शेतकरी आनंदित झाला. त्याने ग्रामाधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणेच केले. गुरुकृपेची शक्ती व महती ग्रामाधिपतीला कळली. केवळ गुरुकृपाच भरघोस पिकाच्या उत्पन्नाला कारणीभूत आहे हे शेतकऱ्याने मान्य केले. त्यांनी धान्याचा काही भाग दानधर्माद्वारे ब्राह्मणांमध्ये वाटला व उर्वरित धान्य स्वतःसाठी ठेवले. पत्नी पुत्रांसोबत गुरुनामस्मरण करीत तो सुखात दिवस जगू लागला. गुरुभक्तीपासून तो कधीच विन्मुख झाला नाही. निजगुरु भक्तांना दारिद्र्य आपत्ती असे काही नसते. गुरु सहाय्य अत्यमूल्य असते. गुरुभक्तांना कदापि कोणत्याही प्रकारचे दुःख, कष्ट, गरिबी बाधत नाही. गुरुचरणी भरवसा ठेवलेल्यांच्या सकल कामना परिपूर्ण होतात. गुरुभक्ताच्या सदनी लक्ष्मी स्थिर असते. म्हणून सर्वांनी अविरत अखंड गुरुसेवा करण्याचा प्रयत्न करावा. गुरुसेवा ही श्रेष्ठ भक्ती व श्रेष्ठ धर्म आहे. अशा प्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला श्री गुरुचरित्राचे निरूपण केले. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 48वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.